घ्या घ्या रेकॉर्डवर घ्या त्यांचं. परमिशन दिली का त्यांना? सभापती महोदय, माझा आरोप आहे, याची चौकशी व्हावी. प्रसादजी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही, त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा. मी पण पुरावे देईल की तो कोण कंबोज कशा पद्धतीनं द्या ना. आम्ही तुम्हाला काय मारा घेतलं? बिलकुल द्या, काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, मी बोलतोय. त्यांची ज्यावेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी घ्या. सभापती महोदय, माझ्या ह्याच्यात त्यांनी थांबवायचं काही कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात. पुन्हा एकदा सांगतो मी सभापती महोदय, यांना सांगितल्याशिवाय कोणतेही दीपक कपूर नावाचे तिथले अधिकारी आहे, मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचं सगळं संभाषण सीडीआर तपासा. एकमेकांना बोलल्याशिवाय कोणते निर्णय या महाराष्ट्रातले होत नाही. सभापती महोदय, माझंही बोलायचा माझा अधिकार आहे. मी काही कोणत्या मंत्र्यावर बोललेलो नाही, मी कोणत्याही मंत्र्यावर माझा व्यक्तिगत आरोप नाहीये. मी स्पष्ट सांगतो, त्या विभागात काय चाललंय हे मी सांगितलेलं आहे. सभापती महोदयांनी सरकारने त्याची चौकशी करावी, माझं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायचं प्रसादची काहीच कारण नाही आहे. आणि मी ते जबाबदारीनं बोलतोय ना सभापती महोदय. मग काढू का? मग कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजनी काय काय केलं सांगू का? मग फार पुढे गेलं तर लपडावून जाईल सगळ्या गोष्टी. कोण आहे मोहित कंबोज? मी एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्याने केलेलं मी मान्य करेल सभापती महोदय. एखाद्या भारतीय अंदाजच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी मान्य करेल तिथल्या स्थानिक. मोहित कंबोजचा काय संबंध येतो? मग असं मला थांबवणं चुकीचं आहे सभापती महोदय. तुम्ही त्यांना थांबवलं नाही. पुढच्या मुद्द्यावरती सभापती महोदय, मला असं वाटतं असे वेगवेगळे विषय मी आपल्या समोर मांडलेले आहे. हे सगळे मांडत असताना राज्यपालांचं भाषण, महापुरुषाचा अवमान सातत्याने या महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी याच्यात लिहिलं समिती झाली. या समितीचं नंतर कधी बैठक झाली नाही, कधी याच्यावर विचारणा झाली नाही, कधी चर्चा झाली नाही.